राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी सर्व श्रोत्यांना माझी नम्र विनंती आहे की आजचा व्हिडिओ आपण एक मनोरंजन म्हणून घ्यावा. त्यातून काही बोध घेता आला तर ठीक आहे, पण फार गांभीर्याने घेऊ नका. नसता खाली प्रतिक्रियेमध्ये या वयातही माझी माची बाची सगळं करतात. थोर कीर्तनकार स्वर्गवासी बाबा महाराज सातारकर एक कीर्तनात गोष्ट फार चांगली सांगायची. एका गावात एक पाटील असतो, भला मोठा वाडा, 400-500 एकर जमीन, सगळी प्रतिष्ठा. त्या पाटलाचं त्या काळातल्या योग्य वयात म्हणजे 16-17 वर्षी लग्न होतं. आता तो पाटील 16-17 वर्षी कौतुक म्हणून लग्न झालं, पण 30-32 आल्यावर त्याला असं वाटतं की आपण आपल्या मनाने एक लग्न करावं. आता पाटील त्याला कोण नाही म्हणणार. पाटील दुसरं लग्न करतात आणि संसार चांगला चालू असतो. दोन्ही बायका म्हणजे सकाळी एकीनं पुरणपोळी खाऊ घातली तर दुसरी संध्याकाळी बासुंदी खाऊ घालायची. पाटलाचं मजेत चाललेलं असतं. पण एक त्याच्यात अडचण असते अशी पाटलाची की जी पहिली बायको असते 16-17 वर्षी केलेली वयाच्या, त्या बायकोला वाटतं की पाटील आपल्या वयाला शोभला पाहिजे म्हणून ती काय करायची, पाटलाच्या डोक्यावरचे काळे केस उपटून टाकायची. आणि ती नंतर केलेली बायको असते, तिला वाटायचे की पाटील आपल्याला शोभले पाहिजेत म्हणून ती नंतर केलेली बाई पाटलाच्या डोक्यावरची पांढरे केस उपटून टाकायची. भानगड अशी झाली की एकीनं पांढरी काढली, एकीनं काळे काढले, शेवटी पाटलाच्या डोक्यावर केसच राहिले नाही असं बाबा महाराज सांगायचे. आता सवती मत्सर हा काही बायकातच असतो असं नाही. राजकारणात 2 पक्षात असू शकतो, 2 पक्षाच्या नेत्यात असू शकतो, एकाच पक्षातल्या 2 नेत्यात सुद्धा असू शकतो. आता ही बाबा महाराजाची सातारकरांची गोष्ट मला आठवण्याचं असं कारण आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे नेते आणि या राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत हे श्री मनोज जरांगे पाटील यांना भेटले. मंत्री होते, आपला सगळा लवाजमा घेऊन गेले, काही लपून छपून भेट नव्हती. काय बोलणं झालं असेल नाही झालं असेल ते. आता ही जशी भेट उदय सामंत यांनी घेतली की भारतीय जनता पक्षातले काही तैनाती फौज आहे, त्यांनी लगेच आपले घोडे उधळायला सुरुवात केली. मग कोणीतरी भेटलं कीच जरांगे पाटील आंदोलन करतात वगैरे असं त्या सगळ्यांचा सूर. अगदी गुणरत्न सदावर्ते भाजपचं त्यांचं नातं असे की बिन फेरे हम तेरे, ती भाजपची बाजू घेऊनच बोलतात. आणि मग त्यांनी सांगितलं की उदय सामंत भेटले की जरांगे पाटील आंदोलनाला बसतात. मग आता भारतीय जनता पक्षातले हे नव्याने भरती झालेले किंवा तैनाती लोक हे कसे गप्प बसतील. आज मग भारतीय जनता पक्षाची एक नेते म्हणा, आमदार म्हणा, प्रसाद लाड हे जरांगे पाटलांना भेटायला आले. आता कुणीतरी त्यांना धमकी दिली, कारण मागची काही वक्तव्य प्रसाद लाडची वगैरे होते. आता ते मनोज जरांगे पाटलाला जाऊन भेटले आणि मग त्या भेटीचा वृत्तांत जेवढा काही बाहेर आला, जेवढा काही आपल्याला वाचण्यात आला, कानात आलं, त्याचं असं सांगितलं की बाबा सरकार किंवा विशेषतः मुख्यमंत्री हे मराठा आंदोलनाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर खूप सकारात्मक आहेत. त्यांनी भरपूर काम केलं. अर्थात आत्ताच्या CMनं यापूर्वीच्या CMनं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे किंवा महायुतीनं मराठा समाजासाठी, मराठा आरक्षणासाठी जेवढं काम केलं तेवढं कुणीच केलं नाही. हे श्रेय कुणा एकाच असण्याचं काही कारण नाही. आणि मग मीही तुमच्याबरोबर उपोषणाला बसतो. मला सुद्धा जातीसाठी माती खावी लागेल. त्यावेळेस मला कळालं प्रसाद लाडची जात. तोपर्यंत आम्हाला प्रसाद लाडची जात माहीत नव्हती. जरांगेने विनोदानं सांगितलेलं, कशाला योगा बिगा करता, माझ्यावर उपोषणाला बसा म्हणजे तुमचं वजन वगैरे कमी होईल अशी ती.
चांगली गोष्ट, प्रत्येकाने आपापल्या जातीसाठी काम केलंच पाहिजे. ही जी काही मन कोणी एका ह्याच्यावर नाही, हजारो वर्षापासून निरीक्षण करून करून ट्रायल अँड एरर मेथड पद्धतीचा वापर करून अशा मनी तयार झालेल्या आहेत. पण प्रसाद लाड, तुम्हालाच एकट्याला जात आहे का? तुम्हीच जातीसाठी माती खाणार का? या सगळ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कोणत्या ब्राह्मणांनी विरोध केला? कुणीही केला नाही. किंबहुना आमच्यासारखे कित्येक ब्राह्मण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कारण आमचे मित्रच मराठा समाजातले, त्यांची आत्ताची परिस्थिती आम्हाला माहिती आहे. अहो, खुद्द माझा जावईच मराठा आहे, म्हणजे एक मेहना ओबीसी एक जावई मराठा. मी आरक्षणाला कुणी विरोध केला नाही, पण या आरक्षणामध्ये खुद्द आरक्षणाचे करते करविते यांची काय वक्तव्य होती ब्राह्मण समाजाविषयी, मुख्यमंत्र्याविषयी, त्यांच्या आईविषयी काय वक्तव्य होती, याच्याविषयी काय बोललात प्रसाद लाड तुम्ही? अहो, याच आंदोलनामध्ये एक कार्यकर्ता देवेंद्र फडणवीसची जात काढून 3.5 मिनिटात 3.5% संपू असा हात करून बोललेला आहे. का प्रसाद लाड? आम्हा ब्राह्मणाला जात नाही, आम्हा ब्राह्मणाला स्वाभिमान नाही, आम्हा ब्राह्मणाला या देशात जगण्याचा हक्क नाही आहे? त्यावेळेस तुम्हाला असं नाही वाटलं? आता तुम्हाला जात आठवली तुमची, त्यावेळेस तुम्ही काय करत होतात? जातीसाठी माती खायची आपल्या सोयीने लोक खात असतात, आपल्या स्वार्थासाठी लोक खात असतात. त्याच्यामुळे प्रसाद लाड, जात तुम्हाला एकट्यालाच नाही आहे, जात आम्हाला सुद्धा आहे. आणि म्हणून माझं हे सांगणं आहे की जो स्वतःच्या जातीविषयी स्वाभिमान बाळगतो तोच बाळगू शकतो, जो दुसऱ्याच्या जातीविषयी स्वाभिमान ठेवतो, दुसऱ्याच्या जातीची इज्जत करतो. तुम्ही दुसऱ्याच्या जातीला प्रतिष्ठा द्या, दुसऱ्याच्या जातीला सन्मान द्या, लोक तुम्हाला आपोआप सन्मान देतील. पण हे बरं झालं प्रसाद लाड, आज आम्हाला कळालं की तुमची जात काय आणि तुम्ही कशासाठी माती खातात. धन्यवाद.